नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण 36 साईज ब्लाऊजचे पेपर कटिंग करणार आहोत. तर त्याची पेपर कटिंग कशी करायची ते आपण बघू. मी ब्लाऊजवरतून हे माप लिहून घेतलेले आहे, उंची घेतलेली आहे त्याची, आणि उंची, छाती, शोल्डर सगळे माप मी ब्लाऊजवरतून ते लिहून घेतले आहे, कारण की मी प्रत्येक ब्लाऊजचं माप वेगवेगळं काढते. हे बघा, त्याची उंची 14 आहे ब्लाऊजची, म्हणजे तयार उंची सध्या 14 आहे. तर आपण त्याची उंची आपण 15 घेणार आहोत, आणि शोल्डर आपण 5.5 घेणार आहोत. शोल्डर 5.5 घ्यायचं, आणि मुंडा आहे तर त्याचा 6 घ्यायचा. खालच्या साईडनं पण बघायचं आहे 5.5 वरच बरोबर झालं का, नाही तर मग ते क्रॉसमध्ये होतं. परत वरतून पण असं हे आखून घ्यायची रेष. आता आपण छाती घेणार आहोत. तर छाती 36चा चौथा घ्यायचा आहे आपल्याला. 36चा चौथा 9 येतो, 9 घ्यायचा आहे. आणि मी त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेते. 1.5 इंच घेतलं तरी पण चालतं, पण मी 2 इंच घेते, कारण फिटिंग करण्याच्या वेळेस अर्धा इंच जातच त्याच्यामध्ये. आता आपल्याला कमरेचा घेर घ्यायचा आहे. खालचा कमरेचा घेर आहे 8.5, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. खालच्या साईडनं पण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, आणि त्याची पण अशी रेष आखून घ्यायची. वरतून पण अशी ती आता त्याचा चौकोन करून घ्यायचा आहे. वरच्या साईडनं पण आता हे दिसत नाही, मी थोडीशी डार्क करते ती रेष. मी पण असं वरच्या साईडनं त्याला असं आखून घ्यायचं आहे. असं चौकोनी बरोबर समजा असं हे बॉक्स करून घ्यायचा. हे आपलं फिटिंगचं माप आहे, त्याला पण फिटिंगचं माप ते पण आखून घेतलं आहे. आता समोरचा गळा घ्यायचा आहे 2.5 इंच, आणि तो समोरचा गळा आपला आहे 6, तर मग त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, 6.5 घ्यायचा आहे तो. खालच्या साईडनं पण 2.5च घ्यायचं आहे. त्याचा असं चौकोन आखून घ्यायचा. खालच्या साईडने बाई असं कोपऱ्यामधून 1 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं, आणि गळ्याचा गोल असा आकार द्यायचा. छानपैकी असा आकार द्यायचा. आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा. हे बघा, इथनं 1 इंच आणि समोरचा अर्धा इंच, 1 इंचावरती आणि अर्धा इंचावरती मी मार्क करून घेतलं. हा आतला आकार आहे. असं वरती असा गोलपैकी असा आकार देऊन घ्यायचा. हा जो आहे हा बाहेरचा आकार आहे. असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. म्हणजे हा आकार थोडा जरी हे झालं ना, तर मग ब्लाऊजला झोळ येतो. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. क्रॉसपट्टी मी इकडच्या साईडनं, कटोरीच्या साईडनं इकडनं, हुकपट्टीकडनं 3 घेतली, आणि इकडनं 2.5 घेतली. आता त्याची पण लाईन अशी आखून घ्यायची. आता आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं माप. तर आपली कटोरी 5.5 आहे, नंतर आपल्याला 6 घ्यायची आहे. साडेपाच आहे, तर आपण 6 घेणार आहोत. वरतून गळ्याच्या चौकोनापासून वरती 1 इंच घ्यायचं,
आणि जो आता हे आपण मुंड्याचा आकार दिला आहे ना, त्या मधला आकार जो 1 इंचावर दिला काय त्याच्यापासून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या आकारापासून 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आणि आता कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा. त्या 2 इंचापासून काय करायचं आहे, असं सरळ खाली एकदम स्ट्रेट घ्यायची लाईनिंग. म्हणजे तिथं खाली गेल्यानंतर तसा गोल आकार नाही द्यायचा आहे. बघा झाले आता आपले माप. तर आपण काय केलं, पूर्ण उंची घेतली. पूर्ण उंचीमध्ये काय केलं आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. गळ्याचा भाग तिथं किती 2.5 घेतला. त्याला काय केलं, 1 इंचावरती गळ्याला वरती आकार दिला. आकारासाठी 1 इंच घेतलं. आणि कटोरीमध्ये आपण अर्धा इंच वाढवलं. 5.5 ते आपण 6.5 घेतली कटोरी. आणि हा मोंड्यामध्ये आणि कटोरीमधलं तिथं 2.5 इंच, तिथं 2.5 इंच घ्यायचं. ते कंपल्सरीच घ्यायचं. कोणत्या साईजचं ब्लाऊज असू दे तिथं 2.5 इंचच घ्यायचं. आणि असं गळ्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा. ते पण 2.5 इंच कंपल्सरीच घ्यायचं आहे. आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. तो अर्ध्या इंचावरती मी आकार दिलेला आहे, तो पॉईंट. ही खाली क्रॉसपट्टी इकडच्या साईडनं मी 3 घेतली, इकडनं 2.5 घेतलेली आहे. आणि आपण तर फिटिंगचं तर बरोबरच घेतलेलं आहे. हे 2.5 घेतलेलं आहे इकडनं. आता आपण ही पेपर कटिंग आता आपण कट करून घेणार आहोत. कट करताना हा पहिला जो आकार आहे ना, तो आकार कट करून घ्यायचा. काय होतं ह्याच एकाच पेपर कटिंगमध्ये, म्हणजे आपलं बॅक साईड पण याच्यातच निघून जाते. डबल पेपर असल्यामुळं आता मधून पेपर आहे ना, हा कट करून घ्यायचा. हे बघा, 2 भाग निघले त्याच्यामध्ये, हा बॅकचा आणि हा फ्रंटचा. सगळा कट करून घ्यायचा. क्रॉसपट्टी आणि कटोरी कट करून घ्यायची. आणि हा जो मधला आकार आहे तो कट करून घ्यायचा. प्रत्येक कस्टमरचं आहे ना, मी काय करते, प्रत्येक कस्टमरचं ब्लाऊज शिवायला आलं ना, तर प्रत्येकाची वेगवेगळी पेपर कटिंग करते. आणि नंतर मग ते कस्टमर परत येतच आपल्याकडे नेहमीच असल्यावर हेच माप आहे ना, हे माप फोल्ड करून ठेवायचं. म्हणजे त्यांना काय होतं, बरोबर परफेक्ट ब्लाऊज बसतो. आता आपल्याला मागचा गळा खूप डीप घ्यायचा आहे, त्याच्यामुळं काय करायचं, 2.5 इंच नाही घ्यायचा. 2च इंच घेतलं आहे मी तिथं. 2.5 इंच नाही घ्यायचं. 2.5 इंच घेतल्यानंतर त्यांना दोरी पण नाही पाहिजे. आणि दोरी लावायची असेल तर 2.5 इंच घेऊ शकता. पण दोरी जर नसेल लावणार तुम्ही, तर मग त्याच्यासाठी नॉट बांधणार जर नसाल, तर मग त्याच्यासाठी आपल्याला 2च इंच घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डर उतरत नाही. खालच्या साईडनं मी 3 घेतलं आहे, म्हणजे आपल्याला वरती गळा छोटा घ्यायचा आहे, पण खाली खूप असा डीपमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामुळं मी खाली 3 इंच घेतलं आहे. आणि आता ही रेष आहे, आता आपण ही आता आखून घेणार आहोत. आता हे गळ्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावरती मी असं मार्क करून घेतलं. काहीच नाही, सरळ तसाच घ्यायचा आहे गळा. फक्त
फक्त खाली आल्यानंतर त्याला थोडासा असा गोल आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे जर आपण गोल गळा कट केला ना तर खूप छान बसतोय तो गळा. गळा तो तयार 10.5 होता, आपण 11 घेतला आहे गळ्याची उंची. हे बघा आपला आता हा बॅक साईड पण निघला. आपलं हे पेपर कटिंग झाली आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. आता कटोरी कशी वाढवायची ते बघू आपण. जी पेपर कटिंगमधली जी कटोरी होती ना ती कटोरी सेम आपण पेपरवरती ठेवायची आणि पूर्ण कटोरी तशी आखून घ्यायची. जशी तशीच व्यवस्थित आखून घ्यायची ती कटोरी. म्हणजे याच्यातच कशी कटोरी वाढवायची ते पण बघणार आहोत आपण. व्यवस्थित आपली कटोरी आखून झाली आहे. आता आपल्याला काय करायचं, दोन्ही साईडनं कटोरी वाढवायची आहे. दोन्ही साईडनं मी कटोरी वाढवते. दोन्ही साईडनं मी 1.5 इंच घेते, कारण आपली शिलाईमध्ये पण जाणार आहे, त्याच्यामुळे मी 1.5 इंच वाढवते दोन्ही साईडनं. आता याची अशी रेष जोडून घ्यायची आहे. आता याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर ही 9 भरती आहे, 1.5 इंच आपण वाढवली त्याच्यामुळं. तर 9चा मध्य काढायचा आहे आपल्याला 4.5. हे बघा 4.5 वरती मी एक मार्क केला आणि 4.5 पासून आपल्याला खाली 2.5 इंच घ्यायचं आहे. ती पण अशी रेष आखून घ्यायची. साईडच्या पण अशा क्रॉसमध्ये ह्या रेष पण ह्या पण आखून घ्यायचं. दोन्ही साईडनं असं आखून घ्यायचं. हे पण असं क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं. इकडच्या साईडनं थोडंसं 1/2 इंच वरती घ्यायचं आणि असं कटोरीचा आकार असं वाढवत वाढवत गोल गोल करत यायचं. हे असं कटोरीचा आकार द्यायचा. आता ही कटोरी कट करून घेऊया. कटोरी वाढवणं पण सोपंच आहे, एवढं काही अवघड नाही आहे. ते कटोरी कट केल्यानंतर याचं तरी पण परत एक वेळेस चेक करून बघायचं मध्ये बरोबर आला आहे का. थोडं खालीवर जर असेल तर थोडंसं असं असेल तर कट करून घ्यायचं. आपली कटोरी पण रेडी झाली आहे. आता आपल्याला बाहीचं माप बघायचं आहे. आता आपण बाहीची पेपर कटिंग करणार आहोत. मी बाही मोजून घेते, ब्लाऊजची किती आहे ते 10 आहे त्याची बाही. आणि मुंडा पण मोजून घेते मी, तो 7 आहे. 10 असल्यामुळं आपण त्याची उंची 11 घेणार आहोत. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आणि 7 इंच आपला मुंड्याचा भाग 7 इंच भरला आहे. पण आपण काय करणार आहोत, 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, त्याच्यात 9 घेणार आहोत. आणि छातीचा चौथा पण आपला 9च येतो. म्हणजे मोजून घेते मी, कारण की काही म्हणजे प्रत्येकाचं माप थोडं वेगवेगळं असतं, त्याच्यामुळं मी प्रत्येक ब्लाऊजचं मोंड्याचं माप ते पण मी मोजूनच घेते. वरतून खाली 3 इंच घ्यायचं आहे, मध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच मध्ये एक मार्क करायचा आणि याला अशी क्रॉसमध्ये
ते क्रॉस व्यवस्थित येण्यासाठी काय करायचं, आपण इकडच्या साईडनं पण 3 इंच घेऊन बरोबर आपण सरळ एक रेष मारून घ्यायची. आणि आता त्याला अशी क्रॉसमध्ये रेष मारून घ्यायची. ते क्रॉसमध्ये किती भरतंय ते बघायचं. 9 भरतंय ते, त्याचा आपण मध्य आपण काढून घेतला आहे. त्याच्या मध्यवर्ती तिथं पॉईंट दिला. आता दोन्ही याच्यामध्ये 1 इंच आपल्याला अर्धा इंचावरती ते मधून जी आपण रेष मारली त्याच्यापासून अर्धा इंच एक खाली एक पॉईंट द्यायचा आणि वरती एक द्यायचा अर्धा इंचावरती. खाली एक पॉईंट दिला आणि वरती एक पॉईंट द्यायचा. पहिला असा अगोदर वरचा आकार देऊन घ्यायचा. नंतर असा खालच्या साईडचा आकार द्यायचा. आता ही बाई आपण हे करणार. खालच्या साईडला बाईचा घेर 6 आहे, त्याच्यात 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 6 वर 1 मी मार्क केला आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतला. आता ही बाई आपण कट करून घेणार आहोत. अगोदर वरचा आकार कट करून घ्यायचा. नंतर अशी हे करायचं आणि इकडच्या साईडचा हा आकार कट करून घ्यायचा. बघा किती छान व्यवस्थित असा बाईचा आकार आला आहे बघा. आता या अशा प्रकारे पेपर कटिंग करायची. बाही, हा मुंड्याचा भाग, ही कटोरी, ही क्रॉसपट्टी आणि हा आपला पाठीचा भाग. कशी वाटली माझी पेपर कटिंग केलेला मी व्हिडिओ? थँक्यू, धन्यवाद.